नमस्कार विद्यार्थी मित्र हो, चला तर आज आपण बघूया सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीविषयी भाषण। सावित्रीचा घेऊन वसा गाठते उंच शिखरे, परंपरेचा पिंजरा तोडून मुक्त झाली पाखरे। आज 3 जानेवारी आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत। सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या। शिक्षण आणि समाज सुधारणेसाठी त्यांनी आपले आयुष्य व्यतीत केले। सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांचा विवाह अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबांशी झाला। त्यावेळी सावित्रीबाईंना काहीच लिहिता वाचता येत नव्हते। ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवले। त्या लिहायला वाचायला शिकल्या। ज्योतिबा सावित्रीला धडे शिकवत होते। त्यावेळी समाजातील लोक टोमणा मारायचे, पण त्या जिद्दी होत्या। त्या बरेच काही गुण शिकल्या व सुशिक्षित झाल्या। महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इसवी सन 1948 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली। मुलींना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडे फेकली, शेणही फेकून मारली, तरी त्या डगमगल्या नाहीत। त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली। अशा मौलीस माझे कोटी कोटी प्रणाम। नक्कीच विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला आमचं हे भाषण आवडलंच असेल। आमच्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।